नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 23 जानेवारी. आज राज्यात वारे वाहतील, वाऱ्याचा जोर जास्त राहील. तसेच आज राज्यात खान्देश, नाशिक, पालघर, डहाणू, मुंबई व उपनगरात, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, विदर्भ, मराठवाडा येथे हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी धुसर ढगाळ व सूर्यप्रकाश असे हवामान राहील व काही ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश असे वातावरण राहील. तसेच आज नंदुरबार, धुळे, नाशिक या जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच आज उत्तर भारतात WD मुळे जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यात जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता राहील. त्याचप्रमाणे राजस्थान राज्याच्या काही ठिकाणी तसेच पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश येथे भाग बदलत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. त्याचप्रमाणे नवी दिल्ली येथे पण पावसाची शक्यता राहील. तसेच दक्षिणेकडील तामिळनाडू या राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. महत्त्वाचे, मी दिनांक 10 जानेवारी रोजी राज्यातून सर्वात प्रथम एक अंदाज देऊन सांगितले होते की दिनांक 25 ते 30 जानेवारी या तारखेदरम्यान राज्यात ढगाळ व सूर्यप्रकाश असे वातावरण राहण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे आपल्या राज्यात काही विभागात पावसाची शक्यता राहील असे सांगितले होते व आपणाला सतर्क केले होते व सांगितले होते की हा अंदाज दूरचा असल्यामुळे याबद्दल मी परत माहिती देईन असे सांगितले होते. त्याप्रमाणे मी आज माहिती देत आहे की दिनांक 26 ते 28 जानेवारी या दरम्यान आपल्या राज्यात भाग बदलत कोकणात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, अकोला, वाशिम तसेच मुंबईच्या काही उपनगरात तसेच नाशिक, संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, अहिल्यानगर, सातारा, पुणे या दिलेल्या जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ते हलका तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात एखादे दुसरे ठिकाणी या काळात तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून वातावरणातील अचानक बदलामुळे यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. तसा बदल झाल्यास आपणाला सांगितले जाईल. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.